श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 17 जुलैला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेले आहेत आषाढी एकादशी। आषाढी एकादशी म्हणजेच आषाढ महिन्यातील एकादशी तिथी। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशयनी आषाढी एकादशी असं म्हणतात। हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो। आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असं म्हटलं जातं। म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशी व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या दिवशी आपण व्रत केलं तर आपल्याला वर्षातील सर्व एकादशींच्या व्रताचं फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं। तसेच हा दिवस अतिशय प्रभावी आणि शुभ असल्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं। आपल्या जीवनातील सर्व दुःख, संकट, अडचणी ह्या दूर होत असतात। आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि सोपा असा उपाय सांगणार आहे। या आषाढी एकादशीला आपल्याला घरात या झाडाचं एक पान आणायचं आहे। हे पान आणल्याने 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि फक्त 24 तासातच कठीण इच्छा ही पूर्ण होईल। जीवनातील सर्व दुःख, संकट, अडचणी, कर्ज हे संपूर्णपणे नष्ट होईल। असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, आपल्याला हा उपाय जो आहे तर तो एकादशीच्या दिवशी करायचा आहे। एकादशीच्या दिवशी तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये हा उपाय कधीही करू शकता, परंतु तुम्हाला वेळ असेल तर हा उपाय तुम्ही सकाळीच किंवा संध्याकाळी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। कारण ही जी वेळ असते तर ही लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि या वेळेमध्ये आपण जी काही सेवा करतो, उपाय करतो त्याचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं। परंतु ज्यांना सकाळी किंवा संध्याकाळी वेळ नसेल त्यांनी दिवसभरामध्ये हा उपाय केला तरीही चालेल। हा उपाय आपल्याला का करायचा आहे? जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्ही पूर्ण करण्यासाठी भरपूर दिवसापासून प्रयत्न करत असेल, परंतु प्रयत्न करूनही तुमची कुठलीही इच्छा मनोकामना ही पूर्ण होत नसेल तर या उपायाने 100% तुमची इच्छा ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने पूर्ण होईल। मग तुमची इच्छा ही कुठलीही असू शकते, जसे की धनप्राप्तीबद्दल असेल, लक्ष्मी प्राप्तीबद्दल असेल, मुलांच्या प्रगतीबद्दल असेल, पतीच्या प्रगतीबद्दल असेल, किंवा एखादं घर खरेदी करण्याबद्दल तुमची इच्छा असेल, किंवा शारीरिक मानसिक जी काही तुमची इच्छा असेल ती इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तसेच घरामध्ये सर्व आपलं कुटुंब कष्ट आणि मेहनत करत असतं, परंतु कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याला कष्टाचं आणि मेहनतीचं फळ मिळत नाही। यामुळे आपल्या घरामध्ये सतत दरिद्री आणि गरिबी असते। म्हणून आपण जे काही कष्ट करतो, जी काही मेहनत करतो त्याला नशिबाची साथ मिळावी आणि प्रत्येक कामात यश मिळावं, जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारी गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे निघून जाईल। घरामध्ये सदैव लक्ष्मी नांदेल यासाठी सुद्धा हा उपाय तुम्हाला करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तुळशीचं पान लागणार आहे, परंतु एकादशी तिथीला तुळशीला स्पर्शही केला जात नाही आणि तुळशीचं पान देखील तोडलं जात नाही। म्हणून तुम्हाला आदल्या दिवशीच हे तुळशीचं पान तोडून ठेवायचं आहे, किंवा पहा तुळशीपाशी खाली गळून पडलेली पानं असेल तर ती देखील तुम्ही हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता। सुकलेलं असेल किंवा पिवळं पडलेलं पान असेल तरीही चालेल। यानंतरनं हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे। धुतल्यानंतरनं सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये दिवा, अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहेत। या दिवशी आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे बाळकृष्ण हे भगवान विष्णूंचाच एक अवतार आहे, तर यांची पूजा करायची असते। त्यांना पिवळ्या वस्तू, पिवळे फुलं अर्पण करायची असतात। ही पूजा आपल्याला अगोदर करून घ्यायची आहेत, दिवा अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे। आता हे तुळशीचं पान तुम्ही घेतलेलं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं कुंकू घ्यायचं आहे। कुंकवामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे किंवा तुमच्याकडे गुलाबजल असेल तर ते टाकायचं आहे, मिक्स करायचं आहे। आणि यानंतर तुम्हाला एक काडी घ्यायची आहे।
काडीच्या साह्याने तुम्हाला त्या पानावरती अगदी एक शब्दात तुमची इच्छा लिहायची आहे। जसे की मुलांची प्रगती असेल तर मुलांची प्रगती असं लिहायचं आहे। पतीच्या प्रगतीबद्दल तुम्ही हा उपाय करत असेल तर पतीची प्रगती, धनप्राप्ती, लक्ष्मी प्राप्ती किंवा नोकरी प्राप्ती असं तुम्हाला ही जी इच्छा आहे तर त्या पानावरती तुम्हाला या कुंकवाने लिहायचे आहेत। यानंतर काय करायचं आहे, एक मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत। त्या तांदळावर तुम्हाला 1 रुपयाचा एक नाणं ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावर तुम्हाला हे तुळशीचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे। यानंतर ही प्लेट तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या बाळकृष्ण आणि माता लक्ष्मी यांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्हाला ठेवायचे आहे। यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं 3 वेळा पठण करायचं आहे। तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रास तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे। ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्याकडे तुमची मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। यानंतर संपूर्ण दिवस आणि रात्रभर हे पान तुम्हाला तिथेच तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे। यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे। सर्वप्रथम तुळशीला जल अर्पण करायचं आहे, कारण एकादशी तिथीला आपण तुळशीला पाणी देत नाही। यामुळे तुम्हाला तुळशीला जल अर्पण करायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे, अगरबत्ती दिवा लावायचा आहे आणि यानंतर आपल्या देवघरामध्ये आपण जे तुळशीचं पान ठेवलेलं होतं तर एक लाल छोटासा कपडा घ्यायचा आहे। त्यामध्ये हे 1 रुपयाचं नाणं, त्याचबरोबर तुळशीचं पान आणि ज्या अक्षता होत्या आपण तांदळावरती हे पान ठेवलेलं होतं त्यातले तुम्हाला 21 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याची तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे। या सगळ्या वस्तू तुम्हाला त्या लाल कापडामध्ये बांधून घ्यायच्या आहेत। यानंतर तुम्हाला ती पोटली हातामध्ये घेऊन मनोमन तुमची पुन्हा एकदा तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहे आणि ही जी पोटली आहे तर ही आपल्याला तुळशीच्या एका जाड फांदीला बांधायची आहे। जोपर्यंत आपली मनोकामना पूर्ण होत नाही तोपर्यंत ती पोटली तुम्हाला तशी तुळशीला बांधून ठेवायची आहे। जेव्हा आपली इच्छा पूर्ण होईल त्यावेळी तुम्हाला ती पोटली सोडून वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे। आणि दररोज जेव्हा तुम्ही तुळशीला जल अर्पण करता, अगरबत्ती लावता, दिवा लावता त्यावेळी तुम्हाला तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। 21 दिवसाच्या आतच तुमची इच्छा ही 100% पूर्ण झालेली असेल। अतिशय प्रभावी उपाय आहेत, यामुळे तुम्ही आषाढी एकादशीला हा उपाय नक्की करा। हा उपाय केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असेल तर ती 100% पूर्ण होईल। घरामध्ये सदैव लक्ष्मी नांदेल, घराची, मुलांची, पतीची प्रगती व्हायला सुरुवात होईल। कारण तुळशीचं पान जे आहे तर याला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि तुळशीच्या पानासंबंधी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला फळ प्राप्त हे होतच। म्हणून हा एक उपाय तुम्ही नक्की करून पहा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।